Okay, now we are going to see the next lecture of the मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. ठीक आहे, त्यातलं काल आपण ऑलरेडी बघितलं होतं. द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप और द बबल इज काय आलं होतं, पी आय मायनस पी नॉट किती आलं होतं, 2t अपॉन आर, वेअर टी इज द टेन्शन, सरफेस टेन्शन अँड आर इज द रेडियस ऑफ द ड्रॉप और द बबल. ठीक आहे, 2t अपॉन आर एक्सेस प्रेशर कशामध्ये, ड्रॉपसाठी. बट 4t अपॉन आर त्याच्यात डबल केलं तर तो असतो एक्सेस प्रेशर इन द बबल. चला त्याच्यावरती एक प्रॉब्लेम आहे 2.6, तो पार्ट झाल्यावरती लगेच हा पार्ट आहे आपल्याला बघायचा आहे. व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ द, आता बघा एक्झाम्पल नंबर 2.6 बघू आपण. व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ वॉटर ड्रॉप. वॉटर ड्रॉपचं डायमीटर किती आहे आपल्याला बघायचं आहे. diameter of the drop, that excess pressure inside is, excess pressure म्हणजे काय, पी आय मायनस पी नॉट किती दिलेलं आहे तुम्हाला, 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर, सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर किती दिलेले आहे, 7.27 इंटू 10⁻², 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. चला, दीज आर द गिवन डेटा. आणि त्यांनी काय विचारलं, व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ द वॉटर ड्रॉप. ड्रॉप बद्दल आहे. ॲज आता बघा आपल्याला माहिती आहे एक्सेस प्रेशर इज इक्वल टू, इतक्याच फॉर्म्युला सांगितला 2t अपॉन आर. ठीक आहे. आता रेडियस निघाला का डायमीटर निघून जाईल आपल्याला. आपण इथे व्हॅल्यूज पुटअप करू. R is equal to 2t upon pi minus p naught. R इकडे आला, pi minus p naught खाली आला, which is equal to 2 into t किती आहे, 7.27 into 10⁻² divided by pi minus p naught किती आहे, 80. ठीक आहे. चला, which is equal to याने याला डिवाइड केलं, here it is 40. अगेन याला तुम्ही डायरेक्टली लॉग कॅल्क्युलेशन जर सॉल्व्ह केलं, लॉगने लॉग टेबल यूज करावं लागेल. लॉग टेबल तुम्ही स्वतः यूज करा. आता या ठिकाणी जमलं पाहिजे यावरती. आन्सर तुम्हाला भेटणार आहे 0.18 इंटू 1.8 इंटू 10⁻³ आर. हे काय आलं कशामध्ये, मीटरमध्ये. ठीक आहे. देअरफॉर डायमीटर हा रेडियस आला ना, डायमीटर काय असतो, 2 टाइम्स ऑफ द रेडियस. मग इथं 2 इंटू 1.8 इंटू 10⁻³ हे किती आलं, 3.6 इंटू 10⁻³ mm, सॉरी मीटर. आणि मीटर टू एम एम करण्यासाठी 10⁻³ ने मल्टिप्लाय करतात. इथेच आन्सर संपलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये. एसआय युनिट इज द फायनल आन्सर. पण ज्यावेळेला 10⁻³ चा फॅक्टर येतो आणि मीटरमध्ये असं असतं तर त्यावेळेला तुम्ही एम एममध्ये केलेलं असलं तर चांगली गोष्ट आहे. 10⁻, हे बघा मीटर टू एम एम करताना 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं असतं. मल्टिप्लाय केलं आपण, हे दोन्ही कॅन्सल होतात. 3.6 mm इज द डायमीटर ऑफ द वॉटर ड्रॉप. ठीक आहे. एवढा पार्ट लिहून घ्या. पुढे आपण थेरोटिकल पार्ट बघणार आहे. Now we are going to see the capillary action, capillary action. Capillary tube किंवा कॅपिलरी म्हटलं तरी चालेल, and capillary action. ठीक आहे. आता कॅपिलरी और कॅपिलरी ऍक्शन एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. तर कॅपिलरी म्हणजे काय असतं, इट इज अ फाईन ट्यूब ओपन ॲट द बोथ एंड्स whose रेडियस इज लेस दॅन 1 mm. बघा या ठिकाणी मी लिहितो, द फाईन ट्यूब, अ फाईन ट्यूब whose radius is almost 1 mm च्या आसपास असते, and open at both the ends.
इज कॅपिलरी. ठीक आहे. when it is dipped in a liquid, there is rise or fall inside the capillary. This phenomenon rise or fall inside the capillary when it is dipped in a liquid is called capillarity or capillary action. ठीक आहे. ही डेफिनेशन आहे कॅपिलॅरिटीची. तुम्हाला ही डेफिनेशन विचारू शकतात, त्यामुळे एवढा पार्ट पूर्णपणे लिहून घ्या. आपण लगेच याचा राईज और फॉल बघणार आहे की एक्झॅक्टली काय होतं त्या ठिकाणी. आणि याचं एक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. समजा कॅपिलरी ॲक्शनचे काही एक्झाम्पल बघूया की या ठिकाणी दिले ऑइल रायझेस अप विक ऑफ द लॅम्प, किंवा या ठिकाणी अजून ब्लोटिंग पेपर ॲब्झॉर्ब इंक, वॉटर राईज अप इन द crevices in the rocks, clothes rack sucks of the water. म्हणजे काय काय एक्झाम्पल कसे, समजा आपण या ठिकाणी एखादा कपडा घेतला पाणी पुसण्यासाठी इथं, किंवा टिश्यू पेपर घेतला आणि इथं समजा लिक्विड आहे, त्या ठिकाणी आपण टिश्यू पेपर ठेवला, त्या ठिकाणी तो काय करून घेतो, त्याला पूर्णपणे इट सक्स द वॉटर ओव्हर देअर, लिक्विड ओव्हर देअर. त्या ठिकाणी ते फाईन ट्यूब्स असतात, एक बारीक बारीक एकदम छोटे छोटे ट्यूब्स असतात ते याचे, ते पूर्णपणे त्याला शोषून घेतात त्या ठिकाणी. समजते. तर अजून एक एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केला तर याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. समजा एक तुम्ही कोल्ड्रिंकची बॉटल असेल किंवा तुम्ही ग्लास भरून पाणी घेतलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉ टाकला, तर स्ट्रॉमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी लिक्विड राईज झालेला दिसतो. बाकीचे जे काही लिक्विडची लेवल आहे ग्लासची तेवढीच राहते, पण स्ट्रॉमध्ये जे काही वॉटर लेवल आहे ते त्या ठिकाणी इन्क्रीज झालेलं असतं. लक्षात घ्या. दॅट इज द कॅपिलरी ॲक्शन. ठीक आहे. हा पार्ट लिहून घ्या. पुढे जाऊया आपण आम्ही. ओके ओके. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कॅपिलरी फॉल ए, त्याच्या खाली लगेच आपण लिहिणार आहे कॅपिलरी फॉल. तर आता या ठिकाणी कॅपिलरी फॉल काय बघा, वेन एक डायग्राम काढतो या ठिकाणी, डायग्रामवरून मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. त्याच्या आधी फक्त एक थोडीशी छोटीशी थेरी सांगतो. कन्सिडर अ कॅपिलरी, लिहितो मी ते लिहिता बघा. कन्सिडर अ कॅपिलरी, consider a capillary dipped inside the liquid, dipped inside the liquid as shown in the figure below. Here liquid is such that which do not weights the solid ला त्या ठिकाणी तो वेट करत नाही, म्हणजे लाईक मर्क्युरी. मी त्या ब्रॅकेट मध्ये लिहितो मर्क्युरी. ठीक आहे. चला आता या ठिकाणी मी डायग्राम काढतो. डायग्रामला इथे जागा ओके ठीक आहे पुरून देईल, काय प्रॉब्लेम नाही. दिस इज द कॅपिलरी. या ठिकाणी कॅपिलरीचा पार्ट आहे. ओके. आणि या ठिकाणी कोणत्या पद्धतीने फॉल होणार आहे ते बघू आपण. पहिले ही बेसिक आपण काढू. आता डू नॉट वेट म्हटलं तर ह्या पद्धतीने शेप येणार, आपल्याला माहिती आहे.
असा शेप येतो इथे डू नॉट वेट म्हटलं तर. ठीक आहे, ह्या ठिकाणी मी इथं हा पूर्णपणे कॉन्व्हेक्स शेप आहे. इथे वरतून बघितलं तर फ्रॉम द अपर साइड इट इज अ कॉन्व्हेक्स शेप. ए पॉइंट, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट. आता बघू आपण या ठिकाणी पॉइंट ए इज जस्ट अबाउट द कॉन्व्हेक्स सरफेस. कुठे आता एक एक पॉइंट सांगू. पॉइंट just above the convex surface inside the capillary. B, point just below the convex surface inside the capillary. Point just above the plane surface. जसं जसं सांगते तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करायचा. Plane surface, point just above the plane surface outside the capillary. D, point just below the plane surface outside the capillary. ठीक आहे, ओके. बघा ए बी सी डी आर द पॉइंट. ए कुठे कॉन्व्हेक्स सरफेसच्या वरती इनसाइड द कॅपिलरी. बी कुठे कॉन्व्हेक्स सरफेसच्या खाली इनसाइड द कॅपिलरी. सी अँड डी कसे जस्ट अबाउट द प्लेन सरफेस, जस्ट बिलो द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. दीज आर द पॉइंट्स. हे लिहून घ्या आणि ही एक लिक्विड सारखं तुम्ही शो करा. ही जनरल फिगर आहे. अजून या ठिकाणी कॅपिलरी फॉल म्हणजे या ठिकाणी हे खाली जाणार आहे. ऍक्च्युली ज्या वेळेला लिक्विड विच डू नॉट वेट करत असेल तर वेगळं आहे. इट डू नॉट वेट कॅपिलरी फॉल होणार आहे. बघू, एवढं लिहून घ्या, मी रफ करणार आहे. ओके, राईट डाऊन दिस. ओके, ह्या ठिकाणी काय आहे, आता डायग्राम मी तशीच ठेवली, रफ करायची बाकी अजून याच्यावरून एक्सप्लेनेशन आहे. कन्सिडर पी ए, पी बी, पी सी, पी डी आर द respective pressures at points A, B, C, D respectively. किंवा रिस्पेक्टिव्हली इथे लिहायची गरज नाही. ठीक आहे. नाव प्रेशर ॲट A इज इक्वल टू प्रेशर ॲट C. रिझन काय, as point A, as these are the atmospheric pressure. ठीक आहे, हे दोघं पण ॲटमॉस्फिअर मध्ये आहे. हे दोघांचे प्रेशर सेम आहेत. का बरं, कारण दोन्ही ॲटमॉस्फिअर मध्ये आहेत. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नंतर मी इथं लिहितो प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी. सी आणि डी चे इथं का बरं, इथं लक्षात द्या हा एक प्लेन सरफेस आहे आणि आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलंय प्लेन सरफेस असेल लिक्विडचा तर त्याच्या जस्ट अबाव अँड जस्ट बिलो जे काय पॉइंट्स असतात त्या ठिकाणचं प्रेशर सेम असतं. ठीक आहे, ॲज दीज आर द पॉइंट्स just above and below as these are the points just above and
below the plane surface. The plane surface. प्लेन सरफेसच्या वरती आणि खाली असलेले पॉइंट आहे, त्यामुळे त्यांचं प्रेशर सेम असणार. देअरफॉर प्रेशर ॲट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट डी. याला एक इक्वेशन 1 म्हणू आपण. ठीक आहे. आता बघा ना, प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. जो ए पॉइंट होता आपण असा काढलेला कॉन्व्हेक्स आतमध्ये, इथं ए आहे इथं बी आहे. ऑलरेडी आपण मागच्या वेळेला कॉन्व्हेक्स सरफेसवरती कोणत्या पद्धतीने प्रेशर, तर प्रेशर ॲट बी जी आहे ते जास्त असतं. का बरं? ॲज प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड, खालून बघितलं तर कॉन्केव्ह, वरतून बघितलं तर कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स साइडला ऑन द कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. समजा आपण असं काढलं, ह्या पद्धतीने काढलं असतं, इथे ए इथं बी, तर आपण म्हटलं असतं प्रेशर ॲट ए विल बी ग्रेट. इकडून बघितलं तर हा कॉन्केव्ह आहे, मग प्रेशर ॲट ए विल बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट बी झालं असतं. ठीक आहे. पण या डायग्राम मध्ये कॉन्केव्ह साइड खालून आहे म्हणजे बीच्या बाजूने आहे, त्या ठिकाणी प्रेशर जास्त असणार आहे. ठीक आहे. मग त्यामुळे टू मेंटेन द प्रेशर, बघा या ठिकाणी टू मेंटेन द प्रेशर, टू maintain the pressure inside the tube. ट्यूबच्या आतमध्ये प्रेशर मेंटेन करण्यासाठी, म्हणजे हे दोघं प्रेशर सेम होण्यासाठी, सपोज इथं मर्क्युरी घेतला होता आपण, मर्क्युरी कम्स आउट ऑफ द कॅपिलरी. कॅपिलरी मधून म्हणजे असं कॅपिलरी जी होती त्याच्यातून ती बाहेर येऊन जाते. बाहेर कुठे येणार? वरतून येणार, खालूनच बाहेर येणार. त्यामुळे देअरफॉर दस लेवल डिक्रीजेस इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरी मध्ये लेवल काय होऊन जाते? डिक्रीज होऊन जाते. चला परत एकदा डायग्राम काढू याची व्यवस्थित. आता फॉल कोणत्या पद्धतीने असणार? दिस इज द कॅपिलरी. ठीक आहे. Here it is point A, here it is point B, here it is C, here it is D. लेवल कमी झालेली दिसते. राईट ऑन दिस. याच्यानंतर आपल्याला कॅपिलरी राईज बघायचे. ठीक आहे. राईट डाऊन. ओके. त्यातला आता आपल्याला पार्ट बघायचा आहे बी, लिक्विड राईज. लिक्विड किंवा कॅपिलरी राईज म्हणू आपण त्याला. याच्यामध्ये 2 मेथड दिल्या आहे की कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी लिक्विड राईज होणार आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये 2 मेथड दिलेल्या आहेत. त्यातली जी सेकंड मेथड आहे युझिंग फोर्सेस ती बघणार आहे. ते काही इथं लिहायची गरज नाही युझिंग फोर्सेस, फक्त डायरेक्ट आपण मेथड ती बघतोय हे तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय? सपोज हिअर इट इज द कॅपिलरी. ही एक कॅपिलरी. ठीक आहे. तर आता या कॅपिलरीमध्ये काय झालेलं असतं? या ठिकाणी आपण त्याच्या आधी एक मिनिट तुम्हाला थेरी लिहू आपण एक. कन्सिडर द कॅपिलरी, consider the capillary which weights the solid dipped inside the liquid. मागच्या याच्यात काय होतं की डू नॉट वेट्स द, त्यामुळे तो खाली गेला आणि वेट करत असेल तर राईज होणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. चला आपण या ठिकाणी बघूया एक्झाम्पल. वॉटर.
शेप जो आहे वेटचं सॉलिड म्हटलं तर असा असणार आहे, कॉन्केव्ह शेप फ्रॉम द अप्पर साइड, कॉन्व्हेक्स शेप फ्रॉम द लोअर साइड. ठीक आहे. आता थेरॉटिकली बघितल्यावरती काय होणार आहे, थेरॉटिकली बघितल्यावरती वरती प्रेशर जे आहे मगासारखंच आपण इझी वे जर बघितला, प्रेशर च्या ठिकाणी जास्त असणार आहे कारण तो कॉन्केव्ह साईडला आहे. लक्षात घ्या, कॉन्केव्ह साईडला असल्यामुळे प्रेशर एच्या बाजूने जास्त आहे, एच्या बाजूने जास्त म्हणून लिक्विड वरती राईज होणार आहे. लक्षात घ्या, ते तर आपण लिहूच, पण त्याची आपल्याला व्हॅल्यू पण काढायची. ठीक आहे. या ठिकाणी ए आणि इकडे बी. ओके. आता या ठिकाणी आपण काय करू, फोर्सची जी डायरेक्शन आहे ती आहे सरफेसला कशी असते, टँजेन्शियल असते, FT. ओके. आणि याचे जर आपण सपोज दिस मेक्स अन अँगल थिटा विथ दिस, याने जर अँगल थिटा केलेला असला तर इथे काय येईल, FT कॉस थिटा. इथे पण काय कोणता कंपोनंट येईल, FT कॉस थिटा. ठीक आहे. T स्टँड फॉर टँजेन्शियल फोर्स. ठीक आहे. एक मिनिट. ओके. कंपोनंट बघा, एक असा फोर्स आहे इकडून इथे, इथे जर थिटा असेल तर हा काय येणार, हा FT असेल तर हा काय येईल, FT कॉस थिटा, आणि खालचा काय येईल, FT साइन थिटा. ओके. दिस इज ऑल अबाउट द फोर्स व्हॅल्यू. ठीक आहे. आता बघा, तर एक एक पॉइंट मी इथे सांगतो. ॲज कॉन्केव्ह साइड इज फ्रॉम द upper side, so pressure is greater from that side in upward direction for this case. ही जी केस बघितलेली, ह्या केसमध्ये कॉन्केव्ह साइड वरच्या बाजूने आहे आणि तिथे प्रेशर जास्त असणार आहे अपवर्ड डायरेक्शनला. दस लिक्विड राइजेस इनसाइड द कॅपिलरी. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी फॉल सांगितलाय, राईज साठी एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. आता आपल्याला या ठिकाणी किती लिक्विड राईज होतं ते बघायचं. आता याचं एक वेट पण असणार आहे, कोणत्या डायरेक्शनला, खालच्या बाजूला, mg. वेट कुठे असणार आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. एका पर्टिक्युलर ठिकाणी ज्या वेळेला लिक्विड राईज होणार आहे, या ठिकाणी आपण समजा एक त्या ठिकाणी शेप आपण बघून घेऊया. या ठिकाणी डायग्रामचा कसा येणार आहे. ठीक आहे. लिक्विड राईज झालेलं आहे या ठिकाणी. हिअर इट इज द पॉइंट A, हिअर इट इज द पॉइंट B, हिअर इट इज द पॉइंट C, हिअर इट इज द पॉइंट D. लाईक दॅट ह्या पद्धतीने आहे लिक्विड राईज झालेलं आहे थ्रू द हाईट H. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, ह्या रिझन वरून आपण हे सांगितलं, म्हणजे रिझन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. ही डायग्राम तुम्ही काढा, ही पण काढा, आणि याच्यावरचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत अजून. ओके. राईट डाऊन दिस. ओके. मगाची डायग्राम इथले मी परत एकदा काढतो. बघा, हिअर इट इज द कॅपिलरी. ओके. ठीक आहे. हिअर इट इज टँजेन्शियल फोर्स इन दिस डिरेक्शन, FT. हिअर इट इज FT, स्मॉलच लिहितो. ठीक आहे. ओके. इन अपवर्ड डिरेक्शन FT कॉस थिटा. या ठिकाणी पण काय असेल, FT cos theta. This is angle theta, this is angle theta, and this is in the downward direction weight of the liquid. आता बघा, ज्या वेळेला त्या ठिकाणी लिक्विड राईज झालेलं आहे त्याला स्वतःचं वेट असेल, दॅट इज mg इन डाउनवर्ड डायरेक्शन. चला आपण आता एक एक टर्म या ठिकाणी लिहू. लेट FT काय, टँजेन्शियल फोर्स, tangential force acting at shown in figure.
फोर्स टँजेन्शियल असतो ना लिक्विडच्या शेपला, ठीक आहे. नंतर ft cos थीटा व्हर्टिकल कंपोनंट ऑफ ft चा व्हर्टिकल कंपोनंट, mg वेट ऑफ द लिक्विडचं वेट इन डाउनवर्ड डायरेक्शन, ठीक आहे. h मी म्हणतो या ठिकाणी लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी, लिक्विड राईज इनसाइड द कॅपिलरी, t सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड, ठीक आहे. सरफेस टेन्शन एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. चला आता एक एक पार्ट लिहूया. ॲज फोर्स ft is equal to surface tension into the length of the liquid, जेवढी लेंथ आहे आता बघू आपण इथे सरफेस टेन्शन into length of the लिक्विड. लेंथ ऑफ द हाईट वेगळी असते, लेंथ त्या ठिकाणी बघा तो जो काय असा सर्कमफरन्स असणार आहे कॅपिलरीचा आतून, त्या प्रत्येक पॉइंट वरती त्या ठिकाणी असे टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होणारे, लक्षात घ्या. ft आता इथं आपण 2D मध्ये आपल्याला हे दोनच दाखवता येत आहेत, पण ऍक्च्युली ह्या डायरेक्शनला पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल, इकडे पण असेल, सगळ्या डायरेक्शनला असणार आहे. फोर्स ft लिहितो आपण फक्त. ft इज इक्वल टू सरफेस टेन्शन t इनटू त्या ठिकाणी जेवढी लेंथ आहे ती कशी अशी एक सर्क्युलर आहे, किती असणार आहे 2 पाय r. चला r पण इथे लिहून टाकू, r लिहायला जागा नाही, तुम्ही इथं याच्या खाली r लिहून टाका फक्त. रेडियस ऑफ कॅपिलरीची ती काय आहे रेडियस, ठीक आहे. आफ्टर दॅट दिस इज इक्वेशन 1 म्हणून. नाव फोर्स ऍक्टिंग इन अपवर्ड डिरेक्शन कोणता आहे ft cos थीटा. फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन रिस्पॉन्सिबल फॉर लिक्विड राईज होण्यासाठी त्या ठिकाणी जो फोर्स लागतो दॅट फोर्स इज ft cos थीटा. तो काय आहे ft cos थीटा. ft किती आला होता आपला t इंटू 2 पाय r इंटू हा काय आला cos थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 2. हा फोर्स आहे जो वरच्या डायरेक्शनला अप्लाय होतोय इतका, ठीक आहे ना. बघा मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, हे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे बघा डेन्सिटी काय असते मास पर युनिट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इकडे गेला का मल्टिप्लाय करतो. चला मास लिहू आपण या ठिकाणी. मास काय डेन्सिटी रो आहे, व्हॉल्यूम किती आहे 4/3. आता बघा या ठिकाणी व्हॉल्यूमची जी व्हॅल्यू येणार आहे आपली, हा आपला स्पियर नाहीये, एक सिलेंड्रिकल पार्ट आहे. सिलेंड्रिकल पार्टचा जो व्हॉल्यूम असतो तो काय लिहितो आपण पाय r स्क्वेअर h. दिस इज द व्हॅल्यू. सो मास इज इक्वल टू पाय r स्क्वेअर h रो. दिस इज याला इक्वेशन नाही लिहित मी, याला आपण लिहू देअरफॉर mg इज इक्वल टू, ठीक आहे. चला mg इथे लिहित नाही, इक्वेशन नंबर 3 म्हणून. इथपर्यंत लिहून घ्या, मला पुढे कॅल्क्युलेशन सांगायचे तुम्हाला अजून. राईट ऑन दिस. Here weight is equal to upward force. बघा अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स आहे तो फोर्स आणि वेट हे एकमेकांना बॅलन्स करतील, कारण ते एक लिक्विडला एक हाईट भेटलेली, आता वरती पण जात नाही खाली पण जात नाही, त्यावेळेला अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स आणि वेट काय करतील एकमेकांना बॅलन्स करतील. म्हणून वेट इज इक्वल टू अपवर्ड फोर्स. वेट किती आहे mg, अपवर्ड फोर्स किती आला होता आपला ft cos थीटा. मग m ची व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहितोय पाय r स्क्वेअर h रो, आणि हा आता काय झाला g, हा इतका m आहे इंटू g. ft cos थीटा, ft किती होता 2 इंटू 2 पाय r इंटू cos थीटा,
ठीक आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे, एक आर आपण इथेच कॅन्सल करून देऊ, हा पाय या ठिकाणी कॅन्सल करून देऊ, एच लिहितो, एच इज इक्वल टू ह्या टर्म खाली पाठवून देऊ आपण, हे बघा 2t cos theta डिवायडेड बाय r rho g. This is the equation of the height. This is the equation of liquid rise inside the capillary. Okay, and याच्यावरून t काढायचं असेल तर t इज इक्वल टू HR rho g 2/2 cos theta. ही टर्म खाली जाणार, ही टर्म वरती जाणार. दिस इज इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. दिस इज 2 cos. मग आता इथे काय लिहिता येईल, दिस इज द सरफेस टेन्शन इनसाइड द कॅपिलरीच्या आतमध्ये असलेला. ओके, दिस इज ऑल अबाउट द height and surface tension inside the capillary when the liquid rises. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. हा पाठ आधीच्या याच्यातला आहे. ठीक आहे, हे लिहून झालं असेल तर एवढा पाठ लिहून घ्या. आणि आज आपण या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चर आपण उद्याच्या पार्टला नवीन प्रूफ वगैरे काहीतरी आपण बघूया. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.